प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लास्ट लेक्चरमध्ये थोडंसं डिस्कशन स्टार्ट केलं होतं. त्याचा जो व्हिडिओ तयार केला होता तो पण तिन्ही डिव्हिजनला ग्रुपवरती टाकलेला आहे. बघितलं का सगळ्यांनी? जे लेक्चरला नव्हते नसेल तर तो एकदा बघून घ्या. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन स्टार्टिंगच्या डेफिनेशन्स ते आहेत ऑलरेडी त्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. लास्ट लेक्चर डिस्कस केलं होतं. त्या डेफिनेशन्स तेवढा लिहून घ्या. लास्ट टाइम लिहिले तर डेफिनेशन कुठले लिहिले? रॅन्डम व्हेरिएबल तेवढा असलेला ना. रॅन्डम एक्सपेरिमेंट सॅम्पल स्पेस हा इव्हेंट आणि प्रोबॅबिलिटी. इव्हेंट अँड प्रोबॅबिलिटी हा या टॉपिक मध्ये तो रिव्हिजन होता थोडासा. रॅन्डम एक्सपेरिमेंट हे ऍक्च्युअली 10वीला झालं होतं. आपण रिवाइज केलं त्या व्हिडिओमध्ये. रॅन्डम एक्सपेरिमेंट एक्झाम्पल आपण बघितलं तर एक कॉइन टॉस केला किंवा दोन कॉइन टॉस केले, एक डाइस थ्रो केला, 6 आउटपुट्स आहेत, दोन डाइस थ्रो केले, किती आउटपुट्स येतात? 36 कारण सम फॉर्म मध्ये, प्रोडक्ट फॉर्म मध्ये, वेगळ्या फॉर्म मध्ये तो येऊ शकतो. दोन डाइस घेतले, तीन कॉइन्स टॉस केला, 3 डाइसचे एक्झाम्पल शक्यतो आपल्याला येत नाही कारण तो खूपच मोठा होतो सॅम्पल स्पेस. त्यामुळे शक्यतो आपल्या लेवलला ते एक्झाम्पल येत नाही. 3 डाइसचे 3 कॉइन्सचे एक्झाम्पल मात्र आपल्याला येऊ शकतं. तर त्याच्याशी रिलेटेड रॅन्डम व्हेरिएबल आपण डिफाइन करणार आहोत. जस्ट राईट द डेफिनेशन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. हा शब्द आहे का बघा? रॅन्डम व्हेरिएबल. ओके, random variable is a real value function whose domain is sample space of a random experiment. Then you will get definition. A random variable is a real value function. A random variable is a real value function whose domain, a random variable is a real value function whose domain is the sample space. Whose domain is the sample space of given a random experiment. तर परत रॅन्डम व्हेरिएबल्स दोन प्रकारचे आहेत. लास्ट लेक्चर आपण सांगितलं की डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. डिस्क्रीट किंवा जर व्हॅल्यूज सेपरेट असतील 1, 2, 3, 4 या फॉर्म मध्ये किंवा काही वेळा इव्हन व्हॅल्यूज असतील. आणि कंटिन्युअस केव्हा येणार आहे? फ्रॅक्शनल पण व्हॅल्यूज येत असतील. एक्झाम्पल सांगितलं की वेटचं एक्झाम्पल घेतलं, नंबर ऑफ स्टुडंट्स आपण घेतलं आणि वेट एक्झाम्पल घेतलं, वजन, तर तो 10 kg 11 kg असं असणार नाही, त्याच्यामधलं पण वजन असणार आणि कंटिन्युअस सगळ्या व्हॅल्यूज तिथं येऊ शकतात. सो राईट देअर टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स. Types of random variables. Number 1, discrete random variable. Discrete random variable. So write about the discrete random variable. If the number of possible values, if the number of possible values of random variable are, of the random variable are ना किंवा is म्हणू शकता. आणि व्हेरिएबल एकच आहे, random variable is किंवा variables are either finite or countably infinite, or countably infinite. Countably infinite आणि infinite याच्यामधला फरक काय आहे? लक्षात येतो फरक का? दोन्ही सारखे आहे, इनफायनाइट आणि काउंटेबली इनफायनाइट. हा नॅचरल नंबरचा सेट आहे. याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? इनफायनाइट एलिमेंट्स. बरोबर आहे.
आणि एक इंटरवल घेतला, क्लोज इंटरवल 0 to 1. याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? 0 to 1 क्लोज इंटरवल, याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत? 2. किती? इन्फानाइट का सांगता येत नाही? हे सांगता येत नाही, इन्फानाइट, नॉट डिफाइंड. किती एलिमेंट्स आहेत 0 पासून 1 पर्यंत? 0.1 त्याच्यामध्ये असणार आहे का? त्या इंटरवल मध्ये 0 आणि 1 च्या मध्ये 0.1 असणार आहे का नसणार आहे? असणार आहे. 0.2, 0.3, 0.4, 0.5 किती असणार आहे? 10. 0.01 असणार आहे. 0.00001 असणार आहे. मग 0 आणि 1 च्या मधला कुठलाही नंबर विचारला तर तो असणार आहे. म्हणजे किती एलिमेंट्स असणार आहेत? इन्फाइनाइट. तर कुठलाही सांगितलं त्याच्या एक वेगळा तुम्ही सांगू शकता. सगळे सांगून झाल्याचं तुम्हाला वाटलं तर त्याच्या एक वेगळा तुम्ही सांगू शकता की जो 0 आणि 1 च्या मध्ये आहे याचा अर्थ हे कुठेही थांबणार नाही. आता या दोघांच्यातला फरक काय आहे? इथं तुम्ही क्रमाने सांगू शकता, फर्स्ट कोण आहे, सेकंड कोण आहे, थर्ड कोण आहे, त्याच्यानंतर कोण आहे. इथं सांगू शकता. काही लोकांमध्ये आम्ही सांगू शकतो. काय सांगू शकतो? 0.1 नंतर 0.2 येतो, पण याच्यामध्ये कोण येतो? इन्फायनाइट एलिमेंट्स येतात. एक नाही, दोन नाही, इन्फायनाइट एलिमेंट्स येतात. त्यामुळं हे असा काउंट करू शकत. काउंटेबल इन्फायनाइट आणि अनकाउंटेबल इन्फायनाइट किंवा इन्फायनाइट जस्ट म्हटलं त्या दोन्हीमधला फरक काय? की दोन्ही ठिकाणी इन्फायनाइट टर्म्स आहेत. दोन्ही ठिकाणी इन्फायनाइट टर्म्स आहेत, पण इथला इन्फिनिट कसं आहे? तुम्ही काउंटिंगच्या फॉर्म मध्ये मांडू शकता, जातो तो इन्फिनिटी कडेच. इथला मात्र तुम्ही काउंट करू शकत नाही. आधी कोण आहे, नंतर कोण आहे, काउंट करणं शक्य नाही. हा दोन्ही मधला फरक आहे. मग या फॉर्म मध्ये असेल तरी त्याला डिस्क्रीट म्हटलं जातं. सेपरेटेड, राईट. द सेकंड कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. Continuous random variable. The possible values of random variable. If the possible values of the random variable yes, काय सांगू शकाल? Yes. Form an interval. Interval form. म्हणजे सगळ्यात लक्षात ठेवायला सोपं आहे. इंटरवल फॉर्म मध्ये फॉर्म अँड इंटरवल. आता असंही असू शकतं, इंटरवल 0 to 1 आहे, म्हणजे 1 इन्क्लूड नाही केला असंही होऊ शकतं. वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. 0 to हाफ, युनियन, 3/2 to 2 असंही असू शकेल. हे सेपरेट पण असू शकतील, पण त्यातले एलिमेंट्स हे इन्फाइनाइट असणार आहेत, काउंटेबल असणार नाही. इट इज कॉल्ड ॲज कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. काही लोक म्हणतील हे कंटिन्युअस दिसत नाहीये, मला व्हॅल्यूज देताना मात्र असू शकते. अशा केसेस आपल्याला आता आपल्या सिलेबसला कुठे येणार नाही, पण अशा व्हॅल्यूज येऊ शकतात की घेतलेल्या व्हॅल्यूज आहेत, इथून इथं आहे, मधला इंटरव्हलच नाही, या अर्थाने तो कंटिन्युअस. इथून इथं कुठे सेपरेशन नाही या अर्थाने, किंवा हा फॉर्म 0 to 1 कंटिन्युअस रँडम या फॉर्म मध्ये असतात. हा दोन टाइप्सचे एक्झाम्पल्स किंवा दोन टाइप्सचे रँडम व्हेरिएबल्स असतात. नाउ वी गो फॉर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता एक्झाम्पल बघू, म्हणजे या सगळ्या गोष्टी ऑलरेडी लास्ट लेक्चरला हे सांगितलं होतं, पण एक्झाम्पल्स बघितलं गेलं तर सगळ्या गोष्टी आता क्लिअर होतील. फक्त हा आपण थोडासा नंतर बघणार कंटिन्युअस. सध्या आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचा डिस्कस करा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काय सांगतो की रँडम व्हेरिएबल x आहे, इट हॅज व्हॅल्यूज x1, x2, x3 अप टू xn. पण व्हेरिएबल याचा नंबर ऑफ व्हॅल्यूज असणार. हा इथं आपण फायनाइट घेतो, कदाचित तो काउंटेबल इन्फाइनाइट असू शकतो. काउंटेबल कोण सांगतो? 1 2 3 4 काउंट करता तो या अर्थाने. आणि या प्रत्येकाला त्याची प्रोबॅबिलिटी p1 x1 ची प्रोबॅबिलिटी p1 आहे, x2 ची प्रोबॅबिलिटी p2 आहे, x3 ची प्रोबॅबिलिटी p3 आहे.
आणि एक्सची प्रॉपर्टी ही Pn आहे अशी प्रॉपर्टी आहे. ते आता पटकन लक्षात येणार नाही, एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि याला मी नाव दिलं कॅपिटल. जेव्हा ही जोडी लिहाल xi pi या फॉर्म ऑर्डर पेअर xi pi x1 p1 x2 p2 x3 p3 या फॉर्म मध्ये लिहाल तर याला म्हणतात तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर एक्झाम्पल्स काही घेऊन म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ऑलरेडी एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल्स आहेत ते जरी डिस्कस केले तरी चालू शकतील. समजा 2 कॉइन्स आपण टॉस करतोय किंवा 3 कॉइन्स टॉस करतो. थोडं सावध घेऊन म्हणजे समजा अजून क्लिअर होईल. 3 कॉइन्स टॉस करतोय काय काय पॉसिबिलिटीज आहेत सांगा. सॅम्पल स्पेस H H H तिघेही हेड येऊ शकतात. येस, यातले 2 हेड आणि 1 टेल किती पॉसिबिलिटीज आहेत. का हे लक्षात येत नसेल तर लॉजिक मधला फॉर्म होता बघा. PQR 3 स्टेटमेंट्स आहेत, ट्रू आणि फॉल्स आहे. ते जर लक्षात येत असेल तर सेम फॉर्म इथे असेल. किती असतात 2 कॉइन्स असेल तर किती सॉरी जेवढ्या वेळा टॉस करतो किती चान्स असतात 2n हे लक्षात ठेवायचं. एकदा जर कॉइन टॉस केला 2:1 2 त्याच्यामध्ये s = 2 असतो. 2 वेळा टॉस केला 2:4 इथे किती येणार आहे 2q. 3 वेळा टॉस करतो आपण म्हणजे 8. आता 1 हा झाला. सगळ्यात शेवटी काय असणार आहे TTT. हे सगळ्यांना फक्त आता उरलेले 6 हे परत डिवाइड करायचे. काय पॉसिबिलिटीज आहेत 2 हेड आणि 1 टेल. किती पॉसिबिलिटीज आहेत कुठल्या शेवटी हेड आला शेवटी टेल आला मध्ये टेल येऊ शकतो पहिल्यांदा टेल येऊ शकतो. तिन्ही पॉसिबिलिटीज लिहून ठेवा. आणि पुढच्या 3 पॉसिबिलिटीज काय 2 टेल आणि 1 हेड. क्रम बदलला म्हणून फार काही बिघडत नाही. आणि शेवटी तिघे टेल. काय झालं n of s आला किती 8. हे समजलं सगळ्यांना. बऱ्यापैकी असे एक्झाम्पल्स दाखवून तुम्ही सॉल्व्ह केले. हा टॉपिक सिव्हिलच्या मुलांना मागच्या लेक्चरला डिस्कस डायरेक्ट केलं होतं पण त्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर मुद्दाम सांगितलं होतं की या दोन्ही टॉपिक्स खूप महत्त्वाचे आहेत. यातले मार्क्स तुमचे सहजपणे कसे मिळू शकतात. आता व्हेरिएबल x काय डिफाइन करायचा तो वेगवेगळ्या पद्धतीने डिफाइन करू शकतो. व्हेरिएबल x असा डिफाइन केला इथं द नंबर when toss there occurs or number of heads occurs there. आता हेड ऑकर व्हायचे चान्सेस किती आहेत. इथे किती हेड्स आहेत इथं ही एक्स लाईन 3 2 1 0 किंवा उलटा लिहूया 0 1 2 3. समजा x असं सांगितलं नंबर ऑफ टेल ऑकरिंग व्हायची व्हॅल्यू त्याला आपण x म्हणतो. काय आहे 0 1 2 3 या आहे. या पद्धतीने डिफाइन करू शकतो. ऍटलीस्ट वन हेड सेम ऍटलीस्ट वन हेड इथं 3 हेड्स आहेत. ऍटलीस्ट वन हेडची पॉसिबिलिटी किती आहे 7. साधा एकच व्हॅल्यू आला. ऍटलीस्ट वन हेड कमीत कमी 1 हेड आहे. 1 हेड असू शकतो 2 हेड असू शकतात 3 हेड असू शकतात. म्हणजे यातला लास्टचा याच्यामध्ये कुठेही इन्क्लूड होणार नाही. ऍटलीस्ट वन हेड असलाच पाहिजे. व्हेरिएबल एक्स डिफाइन काय करताना काय कंडिशन घातली ऍटलीस्ट वन हेड या फॉर्म. ओके. आता इथे आपण काय करूया हेड ऑकर्स असा व्हेरिएबल डिफाइन करा. आता हा व्हेरिएबल एक्स ही व्हॅल्यू कोणाशी रिलेट होईल नंबरशी रिलेट करायचं. तर किती हेड्स आहेत 3. 3 इथं लिहितो 3 2 हेड्स 1 हेड 0 हेड्स. आणि आता दुसरा घेऊया fi
10वीला हे तुम्ही करत आठवतं का फ्रिक्वेन्सी घेतलं. आता झिरो हेड याची फ्रिक्वेन्सी काय आहे? 1 आहे. हे सगळ्यांना जमेल? पुस्तकात हे दिलेलं नाही, डायरेक्ट तुम्हाला पीआय दिलेलं आहे, काही एक्झाम्पल्स म्हणून दिलेलं आहे, हे तुम्ही करू शकता. 1 हेड यायची पॉसिबिलिटी आहे. 1 हेड किती वेळा ऑफर झालाय? 3 आहे. 2 हेड्स 3 हेड्स आणि इथं टॅब्युलर फॉर्म मी लिहितो. हा झाला रॅन्डम व्हेरिएबल, जी पहिली डेफिनेशन आपण बघितली होती रॅन्डम व्हेरिएबलची. त्यात आपण डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल डिस्कस करतो. आणि ही जी व्हॅल्यू इथं टोटल येईल त्याला 10वीतच आपण नाव दिलं होतं n नोटेशन वापरतात. किती आहे n? नेहमी लक्षात ठेवायचा हा नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस असला पाहिजे. इथं जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा चेक करायचं तुमच्याकडे चूक होणार नाही याची खात्री तुम्हाला करता येते. सॅम्पल स्पेस मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढा हा सम यायला पाहिजे. लिहिताना काही वेळा गडबड होऊ शकते, इथे पुढे मागे एखादा नंबर होऊ शकतो. 36 जेव्हा असतात व्हॅल्यूज इथे गडबड होते बऱ्याच वेळा. काही लोकांचा सम इथं 35 येतो, तर तुम्हाला लक्षात की यातली कुठली तरी व्हॅल्यू आपली काउंट करताना चुकली. इथं पटकन चेक करा, ही व्हॅल्यू करेक्ट करा. आता इव्हेंट म्हणून तुम्ही 10वीला जे कॅल्क्युलेट केलं, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट देयर एक्झिस्ट एक्झॅक्ट 2 हेड्स. सोडवले? एक्झॅक्ट 2 हेड्स इव्हेंट. आता एक्झॅक्ट 2 हेड्स किती व्हॅल्यूज आहेत? 3 व्हॅल्यूज आहेत, बरोबर आहे. आणि तो इथं कुठे येतो बघा, एक्झॅक्ट 2 हेड्स. तुम्ही तिथं काय करतात? n of a divided by n of s. याचा अर्थ हा एक इव्हेंट आहे, हा n of a आहे. हा इव्हेंट b म्हटला हा n of b आहे. हा इव्हेंट c म्हटला तर n of c आहे. हा इव्हेंट d म्हटला तर n of d आहे. हे 10वीतले एक एक एक्झाम्पल्स इथे. आता हे जे करतो ते मग त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज फक्त शोधायचे. काय करणार? याने डिवाइड करा प्रत्येकाला. आणि ही जी व्हॅल्यू मिळते हा पी आय आहे. 1 divided by 8. 0 हेड ऑकर व्हायची प्रोबॅबिलिटी 1/8. तो आहे का बघा, एकदाच 0 हेड किती टेल आहे? 8 पैकी एकदा 1/8. हे 3 हा आणि हा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हेरीफाय करायची, यांचा सम घ्यायचा. तो किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे. हे जर आलं, एवढं केलं तर 2 मार्क बोर्ड. एवढं सोपं एक्झाम्पल. आणि म्हणून मी 2 पॉइंट्स घेतला नाही तर 3 पॉइंट्स घेतले. आता हे जे तयार केलं हे काय बघा, हा तुमचा एक्स आय आहे, एक्स व्हेरिएबल एक्स साठी, आणि हा पी आय. हे जेव्हा तुम्ही लिहिता याला म्हटलं तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रत्येक एक्स ला करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी तुम्ही शोध, याला म्हटलं तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर काही वेळा हे फंक्शनच्या भाषेमध्ये लिहिता येतं. दरवेळीच एक्सप्रेस, आता इथं फंक्शन म्हणून एक्सप्रेस करता येणार नाही. एखादा म्हणाला की तो डोमेन आणि कोडोमेन फॉर्म मध्ये मी लिहितो आणि फंक्शन दाखवतो, तर ठीक आहे तसं आहे. पण एकच फॉर्म्युला करून फंक्शन लिहिता येत नाही. जेव्हा फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये फंक्शन लिहिलं जातं, कुठून कुठं? एक्स आय पासून पी आय. एक फंक्शन डिफाइन करायचं, फंक्शन एफ ऑफ एक्स. कसं आहे? एक्स रिलेट्स विथ पी किंवा एक्स आय रिलेट्स विथ पी आय. असं जर फंक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिता आला तर त्या फंक्शनला स्मॉल एफ ला म्हटलं जातं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. फिजिक्स मध्ये बऱ्याच वेळा हा मास तुम्ही त्या त्या व्हॅल्यू साठी करस्पॉन्डिंग मासेस घेता, त्या अर्थाने तो तिथे घेतला. 0 चा मास किती आहे? 1/8. 0 ऑकर व्हायची पॉसिबिलिटी किती आहे? 1/8. ती तशी पॉवर 1 ऑकर व्हायची पॉवर किती आहे? मासचा अर्थ पॉवर 1/8. 3/8. 2 ऑकर व्हायची 3/8. म्हणून याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. हे एक्झाम्पल्स मध्ये बरेच लोक कन्फ्यूज होतात. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी मास म्हणजे फंक्शन म्हणजे काय, हे काहीतरी वेगळे. काही पुस्तकामध्ये पीडीएफ पण शब्द वापरला, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन पण वापरला. आपल्या पुस्तकात त्यांनी टाळला आहे शब्द, पण पीडीएफ आणि पीएमएफ मध्ये लोकांचा गोंधळ होतो. जर तो फंक्शन फॉर्म मध्ये लिहिता आला, हाच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन फॉर्म मध्ये लिहिता आला तर त्याला
प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असं म्हणतात. एवढंच लक्षात ठेवायचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. अदरवाईज दोन्हीचा अर्थ तोच आहे, दोन्हीचा अर्थ फार बदलत नाही. फक्त हा फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये लिहिता आलाच पाहिजे असं नाहीये. हा XIP असं तुम्हाला सेपरेट लिहायला पाहिजे. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दिला तर तो फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये लिहिता आला पाहिजे. बस एवढा दोघांच्या मधला फरक आहे. आणि एखादा म्हणू शकेल की याला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, फक्त या व्हॅल्यूज दिलेत आणि त्यांना म्हटलं की याला हा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे, तर होऊ शकतं. का गेल्या वर्षी सेट थेअरी सेट रिलेशन फंक्शन मध्ये फंक्शन तुम्ही असं पण लिहिलं होतं ना, डोमेनचे एलिमेंट आणि करस्पॉन्डिंग कोडोमेनचे एलिमेंट्स, त्यामुळे त्याला मास फंक्शन म्हणता येईल. त्यामुळे या शब्दामध्ये फार गोंधळून जायचं नाही. परत सांगतो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबॅबिलिटी मास फंक्शन दोन्ही जवळपास त्याच अर्थाने आलेले आहे. दोन्हीमध्ये काय असणार आहे, x ला काही व्हॅल्यूज असणार आहेत xi च्या आणि फंक्शनला काही व्हॅल्यूज आहेत करस्पॉन्डिंग pi च्या प्रोबॅबिलिटीचे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स अजून एक येऊ शकतं काय की ही व्हॅल्यू k दिली जाते. बोर्डाचे जर पेपर बघितले, तर मी कालचा पेपर अजून कोड बघितला नाही, माझ्याकडे कालातले आल्याला टाकून दिला होता. त्याच्यामध्ये सगळेच म्हणजे आधीचा पेपर पण नाही म्हणून पेज नंबर सांगितला की त्या पेजमध्ये बघा असं एक्झाम्पल दिलं असतं and find the value of k. It is a probability mass function किंवा probability distribution. Find the value of k. कसं करणार, याचा सम घ्या is equal to 1 k ची व्हॅल्यू शोधा. बोर्डाच्या पेपर मध्ये तुम्ही बघितलं तर असे एक्झाम्पल्स आहेत. एवढ्यासाठी परत सांगतो की या टॉपिक्स कडे दुर्लक्ष करू नका. एवढे सोपे एक्झाम्पल्स आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. एखादा त्याच्या पुढे तुमचा करतो 3k देतो, k ची व्हॅल्यू 3k देतो, k ची व्हॅल्यू किती, k ची व्हॅल्यू किती, येते का, एमसीक्यू आपण येऊ शकतो. 2 मार्काला हे हक्काचं एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवायचं. आणि या टॉपिकला 5 मार्क आहे. समजा मला पेपर सेट करा म्हटलं तर मी काय पॉसिबिलिटी करू शकतो, 1-2 मार्काचा, 1-3 मार्काचा एक्झाम. 4 मार्काचा आणि 1 मार्काचा एक्झाम्पल करणं खूप अवघड असतं. त्याच्यावरती 4 मार्क अशक्य नाहीये, आहे शक्य ते. मग अगदी सोपं करा आणि ही व्हॅल्यू 1 मार्काला द्या, हेच एक्झाम्पल असतं 1 मार्काला करताय. किंवा त्याच्यामधल्या काही व्हॅल्यूज घेऊन तुम्हाला शोध आहे राईट डिस्ट्रीब्युशन म्हणतात, पण हे 2 मार्काला द्यावं लागतं जनरली. कारण हा टेबल तुम्ही तयार करणार आहे किंवा टेबल दिला असेल तर ते सम लिहून फॉर्म्युलाला 1 मार्क आणि कॅल्क्युलेशनला 1 मार्क. 2 आणि 3 ही पॉसिबिलिटी असते. 2 मार्काला हे विचारलं जातं, 3 मार्काला पुढचा चान्स आहे, तोही सांगतो का असतो याच्यामध्ये. आणि एकदा का याच्यावरती प्रश्न विचारला तर पुढचा प्रश्न विचारायला चान्स कुठे राहतो पेपर सेटरला, दोन्ही याच टाइप मध्ये विचारतात. पुढचा कुठला राहतो, जिथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन आणि व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यासाठी राहतो. आणि त्याच्या कॅल्क्युलेशन सुद्धा खूप सोपे आहे. कारण गेल्या वर्षी 11-20 टॉपिक आठवत असेल तर बघा, फॉर्म्युला सांगितला होता, लास्ट लेक्चरला पण शॉर्ट मध्ये डिस्कस केलं. इथपर्यंत काही शंका आहे याच्यामध्ये, एक्झाम्पल लिहून ठेवा. फॉर एक्झाम्पल, when a coin is tossed, प्रत्येक हेडिंग लिहून ठेवा एक्झाम्पल काय आहे. when a coin is tossed 3 times, then the probability distribution of number of heads occurring, probability distribution of number of heads occurring. Hey, you let
प्रॉपर्टी मास फंक्शन डेफिनेशन लिहून ठेवा, त्याच्यानंतर दम लिहून ठेवा. प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन आहे, फक्त फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये आहे तर प्रॉपर्टी मास फंक्शन म्हणायचं. If the probability distribution for a random variable, if the probability distribution for a random variable is expressed as a function, is expressed as a function. आता या फंक्शनला दोन वेगवेगळ्या पद्धतीचे नोटेशन्स वापरले जातात, दोन्ही लक्षात ठेवा. एक स्मॉल f ऑफ x हा वापरला जातो किंवा कॅपिटल P वापरला जातो. पण कॅपिटल P वापरताना याची पद्धत कशी आहे बघा. जनरली हा रँडम व्हेरिएबल x इज इक्वल टू xi असं लिहायची पद्धत. फंक्शन f आला तर x किंवा xi असा वापरला जातो जनरली. आणि कॅपिटल P नोटेशन दोन्हीपैकी कुठलाही येऊ शकेल त्या अर्थाने. आणि ही व्हॅल्यू काय असते P आहे. आता आहे तेच सगळं, फक्त मांडायची पद्धत फंक्शनच्या भाषेत. दिस फंक्शन स्मॉल f किंवा कॅपिटल P. कॅपिटल F घ्यायचा नाही, कॅपिटल F पुढचा डेफिनेशन बघणार आहोत, तो वेगळ्या अर्थाने नोटेशन वापरतो. थोडंसं नोटेशन मध्ये काही वेळा कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे त्या बाबतीत सावधान. is called as probability mass function. Is called as probability mass function. काही वेळा आता आपल्या सरासरी याचा फारसा उपयोग नाहीये, पण तुम्हाला माहिती असावा म्हणून दिला जातो. क्युम्युलेटिव्ह distribution function. Cumulate means to combine. Cumulate means to combine. साधा एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. क्रिकेटची मॅच सुरू आहे, स्कोर बोर्ड लिहिलेलं आहे. फर्स्ट विकेट समजा 59 रन्स वरती गेला, सेकंड विकेट गेला 125 रन्स. फर्स्ट विकेट 59 वरती आणि सेकंड विकेट 126 रन्स वरती गेला. तर आता सेकंड विकेट साठीची पार्टनरशिप किती रन्सची होती? किती? सेकंड विकेट साठीची पार्टनरशिप किती रन्सची होती? 67. हे सगळ्यांना कळलं? आता समजा जर तुम्हाला असं दिलं असतं पहिल्या विकेट साठी केवढं झालं, सेकंड विकेट साठी हा 59 आहे, सेकंड विकेट साठी पार्टनरशिप होती किती झाली? 67 ना. 67. समजा थर्ड त्याच्यासाठी पार्टनरशिप 35 आहे, तर थर्ड विकेट घ्या तेव्हा स्कोर काय असेल? थर्ड विकेटची पार्टनरशिप आहे 35 रनची, 161. त्या विकेट साठीच्या पार्टनरशिप आहे. ते किती नंबरचा बॅट्समॅन असू शकेल, कारण आउट होणारा कोणी माहित नसतात. त्या विकेट साठीच्या पार्टनरशिप आहे. हे जे आहे याला म्हटलं जातं क्युम्युलेटिव्ह. क्युम्युलेट मीन्स कंबाईन, सुरुवातीपासून कंबाईन करते, सुरुवातीपासून सगळे कंबाईन करते. असं नाही होत या दोघांचं कंबाईन केलं आणि हललं, असं नाही. सुरुवातीपासून सगळे कंबाईन करतात, त्याला म्हणतात क्युम्युलेटिव्ह. तसं इथं हा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF किंवा क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी हा आपण डिनोट करणार आहे कॅपिटल F ने. आणि हा कसा आहे तो? हा 1/8 आहे. हा किती आहे? या दोघांची एडिशन 4/8 म्हणजे 1/2. हा 3/8 आहे. हा किती होईल? 7/8. आणि लक्षात ठेवायचं शेवटचा जो आहे हा नेहमी 1 यायला पाहिजे. क्युम्युलेटिव्ह शेवटची जी प्रोबॅबिलिटी आहे
ही नेहमी 1 आहे. ऍडिशन गेट ते तुम्ही लिहा. काही वेळा तुम्हाला या व्हॅल्यूज दिल्या जातात. एक्झाम्पल मध्ये या व्हॅल्यूज दिल्या जातात. हे दिलं जातं. लक्षात आलं? व्हॅल्यूज देतात या दिले. तुम्ही काय करणार? तशावरून इथं. म्हणून आता दोन्ही करायला लागतं तुम्हाला. पार्टनरशिप दिली तर स्कोर किती होतो किंवा स्कोर असेल तर पार्टनरशिप किती होतो. इथे काय करावं लागणार? याच्यातून हा सबट्रॅक्ट केला ही प्रॉपर्टी, याच्यातून हा सबट्रॅक्ट केला ही प्रॉपर्टी, याच्यातून हा सबट्रॅक्ट केला ही प्रॉपर्टी. सगळ्यात पहिला असेल जी व्हॅल्यू आहे तीच प्रॉपर्टी असते. हे लक्षात आलं? लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या एक्झाम्पल्स तुम्ही ऑलरेडी सोडवले. सोडवलेत का? असे एक्झाम्पल सोडवलेत ना? दहावीला का नाही? खूप आधीच नका विचार करू. काय 6-7 महिने तिकडे झाले. काही आधीच काही आता आठवायला नको वाटतं. 10वी म्हणजे खूप लांबचं झालं. खूप काय आम्हाला या 6 महिन्यात काही कळलं नाही. So it about the cumulative distribution function. फक्त याच्यासाठी नोटेशन काय आहे सांगून ठेवतो. हा आहे तो कॅपिटल ए. इथे कॅपिटल एफ आहे. So it is the cumulative distribution function. The cumulative distribution function of a random variable is defined as समजा मी याला असं म्हणतो कॅपिटल एफ ऑफ एक्स आय. तर तो काय असतो? दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स which is less than or equal to xi, which is less than or equal to xi. आणि हा कसा कॅल्क्युलेट करायचा हे सांगतो. याचा अर्थ काय बघा. समजा याला मी x1 x2 x3 म्हटलं आणि तुम्हाला मी सांगितलं कॅपिटल एफ ऑफ x3 कॅल्क्युलेट करा. कॅपिटल एफ ऑफ x3 कॅल्क्युलेट करा. तर तुम्ही काय करणार? This is the probability of all x which are less than or equal to x3. त्यामध्ये x3, x2, x1 या तिघांच्या probabilityचं sum. So it is summation of probability pi. Summation of pi किंवा p of x capital X is equal to xi such that this x is less than equal to xi. तुमचा जो किंवा xr म्हणून आपण दोन ठिकाणी आहे असतो xr. r व्हॅल्यू आहे. ही i तुम्हाला मूव होते. r जो आहे xi is less than equal to xr. त्याच्यापेक्षा लहान असलेले जे आहे त्या सगळ्यांचा तो आणि त्याच्यापेक्षा लहान असलेला सगळ्यांचा सम घ्यायचा. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये उलट समजायला अवघड जातं. एक्झाम्पल मध्ये सांगितलं की लक्षात फंक्शन फॉर्म मध्ये एक्स आय कसे घेणार आहे? एक्स आय तुमचा फिक्स असणार आहे तो किंवा त्याच्या आधीचे सगळे एक्स आय चा सम इथे असणार. इथं क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली आहे. एक्झाम्पल्स मध्ये हे आपल्याला जास्त क्लिअर होईल. आता एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल्स बघूया कारण 2 पार्ट करूया एक्सरसाइजचे. कारण पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 9 एक्झाम्पल्स आहेत. एक्सरसाइज 7.1 आहे. येस. त्यातले पहिले 8 एक्झाम्पल्स हे इथे पर्यंतच्या पार्टवरचे आणि पुढचे एक्झाम्पल्स हे याचा पुढचा जो पार्ट आहे याच्यामध्ये मीन आणि व्हेरियन्स त्याच्यावर. सो वी गो फॉर द फर्स्ट एक्झाम्पल. हा डेफिनेशन क्युमुलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनची हे काय सांगितलं? Cumulative distribution function is defined as. Here's the definition. हा फंक्शन आहे. लक्षात का बघा हा फंक्शन आहे. या फंक्शन मध्ये प्रत्येक एक्सआर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची.
x1 x3 घेतला तर x3 ची व्हॅल्यू कशी येणार आहे हा काय सांगतो बघा सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज सगळ्या प्रोबॅबिलिटीचा सम कसा तो जो xr आहे तो आणि त्याच्या आधीच्या व्हॅल्यूज ही व्हॅल्यू कशी आली 7/8 या तिघांचा सम घेतला बरोबर आहे हा काय सांगतो बघा सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज सगळ्या प्रोबॅबिलिटीजचा किंवा सगळे xi कुठले हा व्हेरिएबल आहे आणि xr कुठला ज्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता तो फिक्स आहे xr म्हणून r आणि i दोन नोटेशन्स वापरतात याच्यामध्ये r फिक्स ठेवा लागतं कारण r ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करता प्रत्येकासाठी आणि r चेंज होतो i x व्हॅल्यू 1 2 3 या पद्धतीने तो स्टार्ट पासून येणार आहे कुठेपर्यंत xr ला येऊन थांबणार आहे त्याच्यापर्यंतच्या सगळ्या प्रोबॅबिलिटीचा सम घ्या तो त्याच्या समोर येईल तेच केलं या दोघांचा सम इथे दिलाय याच्या आधी कोणीच नाही तेव्हा एकटाच येणार आहे याच्या समोर याच्यापासून आधीच्या सगळ्यांचा सम या समजलं एक्झाम्पल्स जे आहेत थोडंसं चेक करा एक्झाम्पल्स तुम्ही एक्सरसाइज 7.1 मध्ये नेक्स्ट लेक्चरला आपल्याला एक्झाम्पल्स ते डिस्कस करतात ऑलरेडी याच्यातलं एक एक्झाम्पल जे आहे ते आपण कंप्लीट केले